मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट. मुंबई महापालिका निवडणुकीनंतरची पहिलीच भेट, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती. पायलटचा वापर करून अजितदादांचा घातपात असू शकतो, रोहित पवार यांचा मोठा आरोप. स्फोट घडवण्यासाठीच अतिरिक्त इंधन भरून दादांचं विमान मुद्दाम क्रॅश केल्याचा दावा. पायलटची कौटुंबिक स्थिती चांगली नव्हती, खर्चही खूप जास्त होते, त्यामुळे पैशांसाठी पायलटला घातपातासाठी ब्लॅकमेल केला असावा का, रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनंतर अजित पवार यांच्या घातपाताचा संशय. दादांनी एनडीएतून बाहेर पडून आमच्यासोबत येणं काहींना अमान्य होतं. रोहित पवार यांच्याकडून राजकारण्यांकडे देखील संशयाची सुई. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे असते. आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान. दोन्ही पक्ष एक व्हावेत अशी अजितदादांची इच्छा होती, रोहित पवार यांची माहिती. अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, राष्ट्रवादीची मागणी. सुनेत्रा पवार यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. फडणवीस अमित शहांना पाठवणार सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेसाठी पार पडलेल्या 9 बैठका. विलिनीकरणाच्या चर्चेआधी अजित पवार यांनी घेतली होती एनडीएची परवानगी. विलिनीकरणाला एनडीएनं त्यावेळी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती. भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता. भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत. भाजपचा गट, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता. राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील 7 जण होणार निवृत्त. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा. जिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. निवडणुकांसाठी राज्य शासनाकडून प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार. 25 फेब्रुवारीला मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची होणार घोषणा. इच्छुकांची आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला तरी सभागृहात चर्चेत सहभागाची संधी. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे. शिक्षण समिती भाजपकडे तर सुधार समिती आणि बेस्ट समितीवरती शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्णी. बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट. यापूर्वी झाल्या तिघांच्या नार्को टेस्ट. तपासणी अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा. हिंदू कुटुंबात किमान 3 मुलं असावीत. लखनौच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत व्यक्त केली चिंता. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता डळमळीत. कांदा निर्यातीत गेल्या 8 महिन्यात सुमारे 526 कोटी रुपयांची घट. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार चिंतेत. जळगावात 3 वर्ष चिमुकलीचं डोकं भांड्यात अडकलं. खेळण्याचं मुकुट समजून चिमुकलीनं डोक्यात घातलं भांड. डॉक्टरांनी 12 मिनिटात कटरनं भांड कापून मुलीला वाचवलं. इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. सकल हिंदू समाजाकडून भिगवण बंदची हाक. पडळकरांच्या उपस्थितीत निघणार मोर्चा. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 2,22,00,000चं दान. मंदिरातील 11 दानपेटींची मोजदाद पूर्ण. राज्यासह देशभरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान.